श्रावण महिना म्हणजे भक्ती, आस्था आणि आपल्या संस्कृतीचं जिवंत चित्र. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावणातील प्रमुख सण. श्रावण शुद्ध पंचमी, नागपंचमी. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. ही परंपरा श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला यांच्याशी जोडलेली आहे. नागदेवतेच्या प्रतिमेला दूध अर्पण केलं जातं. स्त्रिया घरोघरी उपवास करतात आणि नागाची पूजा करतात. या दिवशी नागाचे व्रत केल्याने सर्पदोष दूर होतं असे मानले जाते. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जाणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. या दिवशी समुद्राची पूजा केली जाते आणि नारळ अर्पण केला जातो. हा सण विशेषतः महाराष्ट्रातील किनारपट्टी भागांमध्ये उत्साहाने साजरा केला जातो. बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. ही तिथी कृष्ण अष्टमीला येते. रात्रभर भजन, पूजन आणि बालकृष्णाची पालखी मिरवणूक केली जाते. मंदिरांमध्ये झोपाळा सजवला जातो आणि कृष्ण जन्म साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो. या दिवशी दहीहंडी फोडली जाते. तरुण मंडळी एकत्र येऊन उत्साहाने भाग घेतात. घराघरात दही भात, पोहे, बटाटे, आलेला भाजीपाला एकत्र करून गोपाळकाला बनवतात. श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवून आरती करतात. हा सण समाज एकत्र आणण्यासाठी आनंद साजरा करणारा आहे. शेतकरी एक विशेष सण साजरा करतो, तो म्हणजे पोळा. या दिवशी शेतात राबणाऱ्या बैलांची पूजा केली जाते. बैलांना सजवून त्यांच्या अंगावर गंध, हार आणि कापड चढवलं जातं. शेतकरी बैलांच्या पाया पडतो. लहान मुलं लाकडी बैल घेऊन मिरवणुकीत भाग घेतात. गावात उत्साहाचं वातावरण असतं. पोळा म्हणजे निसर्ग, श्रम आणि बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण.